बोलत आहेत की 28 डिसेंबरला बिग बॉस मराठी सीझन 6 येईल। मित्रांनो, आजही बिग बॉसची जे डेट आहे ते आजही आपल्याला माहिती नाहीये। ते फक्त आपली दिशाभूल करण्यासाठी पहिला प्रोमो टाकलेला होता। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। जसं की मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 चे एवढं प्रमोशन होत आहे तरीही बिग बॉस सीझन 6 ची रिलीज डेट येत नाहीये। याचं एक कारण आहे मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे स्टार्टिंग पासूनचे आपले सीझन आहेत। सीझन 1 झाला, सीझन 2 झाला, सगळ्यात व्हायरल झालेला सीझन 2 होता, सीझन 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला। हे सगळे सीझन जर बघायला गेलं आपण, तर ह्यांची डेट जे होती ते लवकर म्हणजे पहिला जर प्रोमो आला तर सेकंड प्रोमो लगेच यायचा आणि थर्ड डेट पण रिलीज लवकर व्हायची। पण आता असं होत नाहीये। ह्याचं कारण काय आहे आणि याच्या मागचं मोठं रिझन मित्रांनो काय आहे तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्याआधी सांगतो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जर आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक पण करून घ्या आणि कमेंटमध्ये मत तुमचं नक्की मांडायला विसरू नका। कारण की मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये मत मांडचाल तेव्हाच मला समजेल की काय होत चाललंय ते। मित्रांनो, आता आपण व्हिडिओकडे वळूया। त्याआधी मित्रांनो आपण बघूया की आपला पहिला प्रोमो कधी आला होता। मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 चा पहिला प्रोमो हे 24 नोव्हेंबरला आला होता आणि प्रोमो मध्ये असं एवढं काही पण नव्हतं की ते आपल्याला बघण्यासारखं होतं की त्याने आपल्यासाठी काहीतरी संदेश दिला। हे ज्या काहीच नव्हतं आपल्याला त्या प्रोमो मध्ये। मित्रांनो, ते प्रोमो फक्त आणि फक्त आपली दिशाभूल करण्यासाठी ते प्रोमो बनवलेला होता आणि दिशाभूल करण्यासाठी ते प्रोमो घेऊन आले होते। त्यांना फक्त एवढंच दाखवायचं होतं की आम्ही मराठी बिग बॉस सीझन 6 हे घेऊन येत आहे। कारण की मराठी बिग बॉसची लय जण वाट बघत होते, त्याच्यामुळे त्याने फक्त आणि फक्त नॉर्मलचा प्रोमो बनवून त्यानं पोस्ट केलेला आहे। आणखीही कुठलेही कलाकार जुडलेले नाहीत असं वाटतंय मला। कारण की मित्रांनो, जर 24 नोव्हेंबरला जर प्रोमो येतोय तर आपल्याला कम से कम 7, 6, 8 ह्या 3 तारखेपैकी एका दिवशी आपल्याला सेकंड प्रोमो किंवा रिलीज डेट बघायला भेटली पाहिजे होती। पण असं काहीच झालेलं नाही। आपले जे मेकर्स आहेत ते मेकर्स शांतपैकी झोपलेले आहेत। त्यांना काहीच काळजी नाही की बिग बॉस चालू करायचा कधी आणि बिग बॉस मध्ये कोण घ्यायचं, ह्यांना त्याच्याबद्दल काहीच घेणं देणं राहिलं नाहीये। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजेच की मित्रांनो, आता बिग बॉस मध्ये जे रील स्टार येणार आहेत ते सगळेजण रील स्टार ऍक्टिव्ह राहतील का पाचच्या सीझन सारखं फक्त आणि फक्त सिंपती घेऊन जिंकणारे असतील, हे आपल्याला बघायला भेटेल। आता मित्रांनो, जर बोलायला गेलं तर रील स्टार असे पण घ्यायला नको पाहिजे, त्यांना गेम पण समजल नाही। मित्रांनो, गेम समजला पाहिजे आणि कुणावरही अन्याय झाला नाही पाहिजे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेम समजला पाहिजे, तिथं टास्क काय असतात ते पण समजले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं ऍक्टिव्ह पाहिजे, गेम पूर्णपणे मेहनत केली पाहिजे की बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी। अशा व्यक्तीला जिंकवलं पाहिजे। बिग बॉस मध्ये आता काय होईल आणि काय नाही ते आपण पुढे तर बघणारच आहे। तर मित्रांनो, आजही बिग बॉसची जे डेट आहे ते आजही आपल्याला माहिती नाहीये। ते फक्त आपली दिशाभूल करण्यासाठी पहिला प्रोमो टाकलेला होता आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे डिसेंबर मध्ये पण बिग बॉस सीझन 6 येईल की नाही ह्याची पण काहीच माहिती नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सगळेजण बोलत आहेत की 28 डिसेंबरला बिग बॉस मराठी सीझन 6 येईल, 28 डिसेंबरला येईल। तर मित्रांनो, 28 डिसेंबरला तर मला येईल असं मला तर वाटत नाही। कारण की आता जर सेकंड प्रोमो आज किंवा उद्या जर आला तरीही 28 डिसेंबरला त्याने घेऊन येणार नाहीत। कारण की एवढ्या लवकर तर ते लोक बिग बॉस सीझन 6 चा जो सेकंड प्रोमो टाकल्यावर आपल्याला बिग बॉस पहिला एपिसोड दाखवतील एवढ्या लवकर वाटत नाही मला तर वाटते आता जानेवारी महिन्यातच बिग बॉस मराठी सीझन 6 हे आपल्याला बघायला भेटेल। बघू आता काय होते पुढे आणि काय नाही ते। तर व्हिडिओवर तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक केला असाल तर लाईक नसेल केला तर मित्रांनो लाईक पण करून घ्या आणि आपण इथेच थांबूया। तर चला, बाय बाय।